नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आत्ता रानात इतकी घाई आली आहे ना, बैलजोडी आली काकरपाळी करायला. आणि म्हणजे ट्रॅक्टरचाच वापर करतात सगळेच, आम्ही पण ट्रॅक्टरच वापरतो. ते आमचं जरा लावणातलं राहणे, तर ते वापशाव आलेलं नाही, तिथे ट्रॅक्टर काही जाणार नाही. त्यामुळं बैलानेच मशागत करून घ्यायची आहे. आणि मोठं मोठं गवत आहे, ते वेचायचं, त्याच्यामुळं पटकन मला बोलवून घेतलं त्यांनी. तर चला घेऊया गोळा करून. हो का, ते आता गोळा करतील गवत. आणि मी पण आले आता. कसलं गवत झाले बघा. त्यांनी केली सुरुवात. सगळं तालीतलं राहणे, बैलजोडी बघा. हे कसलं तालीचं राहणे. ट्रॅक्टर नसताना चालला. गवत पण लय वाढलं पावसात. पाणी साचलं होतं त्यात. बऱ्याच वर्षांनी बैल रानात आलेत. ट्रॅक्टरनीच लोक मेहनत करतात. त्यांचा पण तोच विषय चाललाय. अख्ख्या आमच्या बोरी गावात ह्यांच्याकडेच बैल आहेत. शर्यत कुठं असू दे, आता मध्ये बघ कोपगावच्या तिकडे शर्यत होती बघ. तिकडं बाबा पोरा म्हणजे पप्पा जायचंय, तिकडं गेलो. कुठं इकडे चाकण मनसरच्या तिकडे. लहान पोरांना हौस असते बैलांची, ते म्हणतात ते बरोबर आहे. चला गवत येचून घेते. आपल्याच इथं बऱ्याच वर्षाने आले असते. आपल्या इथं आपलं लग्न झालेस पहिल्यांदा. हा, कधी आलते तेव्हा? लोक आता मोठे ट्रॅक्टरच घेतात. आदब नको म्हणतात, खायला टाकायचं, सांभाळायचं. हा काढ. मीच झाले, सारखं पाणीच पळत होतं त्यातून. आम्हाला ह्यात भाताची लागवड करायची, त्यामुळे रान तयार करतोय. त्याचा व्हिडिओ, भात लागवडीचा व्हिडिओ टाकनच मी. आता काकरून झाली, आता पाळी घालायची. बघा ना कशी उभी राहिले शांत. अजून बरंच राहिलंय याचायचं. तिकडं पाठीमागं याचलंय, अजून इकडे हे चिमुकाट्याचं गवत आहे ना, मागं राहिलं की मोठं मोठं असं पांगत जास्त आहे, त्यामुळे येचून घ्यायचंय. सगळं तेच गवत आहे, दुसरं गवतच नाही. आणि जास्त म्हणजे असं खड्ड्यात राहणे ना, पाणी कायम साचतं याच्यात, पाऊस काळात पाणीच असतं. मग हे गवत कमी होतच नाही, असतच हे.
शेजारी कोणाच तरी काकरायचे ते तिकडे बघायला गेलेत, त्यामुळे बैल थांबवलेत जागेवर. सगळं चिखलच येतोय नाही का, काय कसं झटकलं तरी म्हणजे पडत नाही. किती मोठे मोठे किटाड आहेत. गव्हाळ्याचीच रान आहेत, डोंगराच्या कडाला आहेत वावर, पण लय गवत वरून अख्खं सगळं म्हणजे खाली 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 सगळं गवताचं बी इकडंच वाहून येतं. दरवर्षी यायला लागतं काय नाही केलं तर, त्यामुळे यंदा म्हणलं भातच लावून टाकावं.